आता बातमी भिवंडी महापालिकेत नाही, तिकडे भाजपला मोठा धक्का बसलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी महापौर निवडणुकीकडे लागलेलं होतं। भिवंडीत भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी झाले आहेत। भाजपमधून फुटून सेक्युलर आघाडीसोबत गेलेले नारायण चौधरी यांना महापौर पदाच्या निवडणुकीत 48 मतं पडली, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी 16 मतं पडली आहेत। उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विराजमान झाले। काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप बंडखोर नारायण चौधरी महापौर झाले आहेत, तर शिवसेना आणि सपाने कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान केल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। विलास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं मिळाली। भाजपमधल्या फुटीमुळे संपूर्ण राज्याचं भिवंडी मनपाकडे लक्ष लागलं होतं। तर नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरींसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांचा महापौरपदी विजय झालेला आहे। 48 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जे मतं जी आहेत त्या मिळून या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। महापौरपदी विराजमान झाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार? शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे। त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार मागार होईल, म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपमधून तर ही बंडखोरी झालेली आहे। भाजपचे लोक म्हणतात की आता तुमच्यावर कारवाई होणार, त्या संदर्भात काय म्हणतात? मी त्याच्यावर काही तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही। मी या शहराचा महापौर झालेला आहे। मला या महापौर पदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करेन। नागरिकांना काय आवाहन कराल, ज्या पद्धतीनं ज्या पूर्ण चाललेलं होतं? मी नागरिकांना धन्यवाद देईन। या जीतचा सर्वस्व श्रेय मी माझे मित्र खासदार बायामामा आणि रईसजी शेख आमदार पूर्वचे आणि माझे एक फार फार जवळचे मित्र आहेत, त्यांना हा मी फक्त मेसेज देऊ शकतो का धन्यवाद, तू आहेस तर मी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या कामांना तुम्ही सुरुवात करण्यात प्राधान्य कोणत्या कामाला देणार? नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत, पाणी, रस्ता, शिक्षण, स्वच्छता, बाकी काय नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्ण देणं। या ठिकाणी आपल्यासोबत नारायण चौधरी महापौर जे नवनियुक्त महापौरपदी त्यांची निवड झालेली आहे ते आपल्यासोबत होते। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। मूलभूत सुविधांना ते या ठिकाणी प्राधान्य देणार आहे, शिक्षण असेल त्यांच्यावर ते प्राधान्य देणार आहेत। शिवाय त्यांनी नागरिकांचं देखील अभिनंदन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नाव गुपित ठेवून अनेक नेत्यांना देखील त्यांनी त्यांचं आभार मानलेला आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरींनी पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सांगत होतो, त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे। सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। डेव्हलपमेंटवर बोला, मी या शहराचा महापौर झालेलो आहे, आता मिरची मसाला नको आहे, डेव्हलपमेंटच्या विषयी माल देव तरी त्याला कोण मारी, बस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।